थंडीचा दिवस आला की आवळ्याचा सीझन सुरू होतो आणि आवळ्याचा सीझन सुरू झाला म्हणजे आपण आवळ्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवतो. जसं की आवळा केंडी, आवळ्याचा मुरंबा. आणि आवळा हा आपल्यासाठी शक्तिवर्धक, विटॅमिन सी देणारा असा हा बहुगुणीय आवळा, आपण याला वर्षभर वेगवेगळे पदार्थ बनवून साठवून ठेवत असतो. तर असाच ह्या आवळ्याचा आज मी तुम्हाला छान अशी एक रेसिपी करून दाखवणार आहे, जी आहे आवळ्याची केंडी. आवळ्याची केंडी बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेले आहे ते आता आपण बघून घेणार. अशी ही पेठ्यासारखी दिसणारी मऊ मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र आवळा केंडी कशी बनवायची त्याची रेसिपी आपण बघून घेणार आहोत. ही केंडी अशीच पांढरी शुभ्र राहण्यासाठी आपण काय ट्रिक वापरलेली आहे तेही आपण जाणून घेणार आहोत पुढच्या रेसिपीमध्ये. तुम्ही बघू शकतात की आवळे हे किती सुंदर दिसत आहेत. मी असे मोठे मोठे 2 किलो आवळे घेतलेले आहेत. आता हे 2 किलो आवळे जे आहेत आपण मस्त अशी स्वीट आवळा केंडी बनवणार आहोत. त्या आवळा केंडीसाठी मी इथे असे 2 किलो आवळे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ पाण्याने मी धुवून घेणार आहे. आता हे आवळे जे आहेत ना ते आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत, पौष्टिक आहेत. ते थंडीच्या सीझनमध्ये आवळे तर खाल्लेच पाहिजे, जे आपल्या केसांसाठीही उत्तम आहे आणि आपल्याला याच्यामधून विटॅमिन सी मिळतं. कारण की आवळे हे खट्टे असतात, आंबट असतात, म्हणून आवळे हे आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहेत. म्हणून मी हे आवळ्याची केंडी आता बनवणार आहे. ते जे आवळ्याची केंडी जी आहे ना ती सगळ्यांनाच आवडते, लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच ही केंडी आवडत असते. सर्वात आधी तर मी हे जे 2 किलो आवळे आहेत ते स्वच्छ पाण्याने 2 वेळा मी धुवून घेणार आहे, जेणेकरून याच्यावरती जी पण काही धूळ घाण लागलेली असेल ती स्वच्छ होणार आणि आवळे आपले एकदम स्वच्छ होणार. आणि त्यानंतर आपण याला एका कॉटनच्या सुख्या कपड्याने त्याला छान असं पुसून घेणार आहोत. आता हे आवळे धुवून झालेले आहेत, आपण आता एका कपड्यावरती त्याला टाकून घेणार आहोत. आता हे आवळे धुवून झालेले आहेत. आता आपण हे आवळे जे आहेत ते स्वच्छ करून घेणार आहोत, म्हणजे स्वच्छ पुसून घेणार, एकदम सुखे करून घेणार आहोत. पाण्याचा त्याच्यात एक थेंबही राहता कामा नये. अशा प्रकारे हे सगळे आवळे जे आहेत ना ते आपण स्वच्छ कपड्याने पुसून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे आपले हे सगळे आवळे जे आहेत ना ते पुसून घ्यायचे आहेत. आवळे एका साईडला पुसले जात आहेत तोपर्यंत मी एका कढईमध्ये पाणी तापत ठेवत आहे, जेणेकरून एका साईडला पाणी पण तपणार आणि एका साईडला आवळे पण पुसले जाणार आहेत. तर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि पाणी गरम होत आहे. आपण इथे आवळे जे आहेत ना ते 20 मिनिटासाठी छान असं स्टीम करून घेणार आहोत. आणि तुम्ही बघू शकतात की पाणीही छान असं गरम झालेलं आहे. आता गरम झाल्यानंतर यामध्ये यावर मी आता एक चाळण ठेवून घेणार आहे. 2 किलो जेवढे पण आवळे होते ते सगळे मी इथे टाकून घेतलेले आहेत. आता हे जे आवळे आहेत ना ते मी 20 मिनिटासाठी छान स्टीम करून घेणार आहे. तर याच्यावरती मी आता एक डिश झाकून देते. बघा, अशा प्रकारे आपल्याला डिश जी आहे ती ठेवून घ्यायची आहे आणि 20 मिनिटासाठी स्टीम करून घ्यायचं आहे. आता आपण बघून घेणार आहोत. 20 मिनिटं झालेली आहेत. आता आपण वरचं झाकण काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आवळे जे आहेत ते बघून घेणार आहोत की शिजलेत की नाही. आवळे शिजलेत की नाही ते बघण्यासाठी याची एक निशाणी आहे. जसं की तुम्ही बघू शकता की आवळा जो आहे ना मी तुम्हाला चमच्यामध्ये घेऊन जातो आहे ना. कशा प्रकारे ओळखायचं की कसा तो शिजलेला आहे किंवा नाही हे बघण्यासाठी आवळ्याला बघा हे असे तळे जातात. तुम्ही बघू शकतात की असे हे छान त्याला तळे गेलेले आहेत. हे बघा, म्हणजे हा जो आहे ना पूर्णपणे त्याचे असे मस्त वेगवेगळ्या कळ्या झालेल्या आहेत. हे बघा, तो आपोआप फुटणार आहे. तर अशा प्रकारे हे जे आहेत ते शिजले गेलेले आहेत. आता आपण याला थंड करून घेणार आहोत. पूर्णपणे थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर आपण याच्या वेगवेगळ्या कळ्या करून घेणार आहोत. आता हे आवळे छान थंड झालेले आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता की आवळे पूर्णपणे थंड झालेले आहेत. तर आता मी यांचे असं मस्त हे बघा किती सहज याचे तुकडे होत आहेत. तर आपण आता याला सगळं वेगवेगळे करून घेणार आहोत. अशाच प्रकारे हे बघा, अशा प्रकारे हे सगळे जे आवळे आहेत ना त्याचे आपल्याला हे काढून घ्यायचे. हे बघा, सहज निघतात, सहज. हे बघा, सहज निघत आहेत. म्हणून अशा प्रकारे आपल्याला हे सगळे आवळे जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत. आणि थंड झाल्यामुळे काय होतं, लवकर होतं. हे बघा, हे बघा, सहज कशा पद्धतीने काढू शकतो आपण. असं पकडायचं हे बघा. आणि सहज अशा फोडी होत्या त्याच्या. हे बघा,
तुम्ही बघू शकतात की अशा प्रकारे मी हे सगळे आवळे जे आहेत ते मोकळे करून घेतलेले आहेत. त्याचे छान अशा पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. हे बघा मस्त थंड झालेले आहेत आणि पाणीचा एक थेंबही त्याच्यात नाही. हे बघा एकदम कोरडे आहेत. तर आता आपण याला आपल्याला याला ना ॲल्युमिनियमच्या भांड्यात अजिबात काढायचं नाही आहे. ॲल्युमिनियम आणि पितळेच्या कुठल्याही भांड्यात आपल्याला याला काढायचं नाही. तुम्ही स्टीलच्या भांड्यात काढू शकतात किंवा काचेच्या भांड्यात किंवा प्लास्टिकच्या भांड्यात कोणत्याही ह्या भांड्यात घेऊ शकतात. तर मी आता माझ्याकडे स्टीलची मोठी कढई आहे. त्या कढईमध्ये मी ते टाकून घेणार आहे. आता हे बघा अशा प्रकारे हे माझ्याकडे स्टीलची कढई आहे मोठी. या स्टीलच्या कढईमध्ये मी हे सगळे आवळे जे आहेत ते टाकून घेणार आहे. आणि यामध्ये मी कमीत कमी 1 किलो या वाटीमध्ये मी 1 किलो सारखी साखर घेतलेली आहे. 1 किलो साखर घेतलेली आहे. जर तुम्हाला आणखी अधिक गोड हवं असेल तर तुम्ही आणखी त्याच्यामध्ये अर्धा किलो साखर किंवा 200 ते 300 ग्राम साखर ॲड करू शकतात. आम्हा लोकांना एवढेच गोड पुरेसे आहे म्हणून मी इथे 1 किलो साखर घातलेली आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये मी मीडियम साईजचा लिंबू जो आहे तोही पिळून घेत आहे. आणि त्यानंतर चवीनुसार मी इथे मीठ घालून घेत आहे. चवीनुसार म्हणजे थोडंसं आंबट खारट गोड असं लागलं पाहिजे म्हणून मी इथे एक चमचा मी इथे मीठ घालून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपण याला छान असं मिक्स करून घेणार आहोत. असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की छान मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याला कमीत कमी 3 दिवसासाठी मस्तपैकी मुरायला ठेवणार आहोत. जेणेकरून काय होणार की ह्या आवळा जो आहे ना त्या आवळ्यामध्ये पूर्णपणे साखरेचा पाक उतरेल. तर आपण आता याला 3 दिवसासाठी तुम्ही काय करू शकतात उन्हात ठेवू शकतात. जर ऊन असेल तर उन्हात ठेवू शकतात आणि जर नसेल तर साधारणतः जेव्हा सकाळी किंवा दुपारी तुमच्या घरात जेव्हा ऊन येत असेल तेव्हा तुम्ही 2 तासासाठी पण तुमच्या घरात म्हणजे गॅलरीमध्ये ठेवू शकतात. आणि नसेल तरीही काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. तुम्ही पूर्ण दिवस आपल्या घरामध्येही ठेवू शकतात. पंख्याखाली जर शक्य असेल तर पंखा चालू करा. नसेल शक्य तरी काही हरकत नाही. आपल्या 3 दिवसासाठी आपल्याला मुरायला ठेवायचं आहे. आता याला आपण झाकून देणार आहोत. आणि कोरडं ताट घ्यायचं आहे. कारण आपल्याला हे झाकून द्यायचं आहे. आणि याला आता आपण कमीत कमी 3 दिवसासाठी मध्ये मध्ये तुम्हाला जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा याला असं वर खाली करायचं आहे. आणि त्यानंतर 3ऱ्या दिवसानंतर आपण त्याची पुढची प्रोसिजर नंतर बघूया. हे तुम्ही बघू शकतात 2 तासानंतर पूर्ण साखर जी आहे ती पूर्ण मेल्ट झालेली आहे. मेल्ट झाल्यानंतर आपण हे जे आवळे आहेत ना ते कमीत कमी 3 दिवसासाठी असंच साखरेचा पाकात ठेवणार आहोत. जेणेकरून साखरचं जे पाक आहे ना तो पूर्णपणे या आवळ्यामध्ये उतरणार. म्हणून आपण याला दिवसातून 2 ते 3 वेळा याला ढवळायचं आहे. आणि त्यानंतर आपण 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी हे आवळे जे आहेत ते साखरेच्या पाकातून आपण काढून घेणार आहोत. आज आपला पहिला दिवस आहे. मी अशा प्रकारे आमच्या गॅलरीमध्ये ठेवलेला आहे. आता मी याला हे तुम्ही बघू शकतात की आपले 3 दिवस झालेले आहेत आवळ्यांना. मस्तपैकी मी याला साखरेच्या पाकात आपण 3 दिवसापासून उन्हामध्ये ठेवले होते. तुम्ही आता बघू शकता की साखरेचा पाक जो आहे ना तो याच्यामध्ये पूर्णपणे मुरलेला आहे. ट्रान्सपरंट झालेला आहे. हे बघा याच्यामध्ये पूर्णपणे तो आतमध्ये पाक मुरलेला आहे. तुम्ही बघू शकता की सगळे आवळे जे आहेत ते छान असे ट्रान्सपरंट झालेले आहेत. तर आता आपण काय करणार आहोत याच्यामधून काढून एका चाळणीमध्ये ठेवणार आहोत. याच्यातून आता हे सगळा जो रस आहे ना तो आपण निथळून घेणार आहोत. हे काढायचं आहे. ह्या अशा प्रकारे पूर्ण निथळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे हे टाकून घ्यायचं आहे. आणि ह्या चाळ्यांच्या खाली आपल्याला खाली प्लेट ठेवायची जेणेकरून हे साखरेचं पाक जे आहे त्या प्लेटमध्ये जमा होणार. तर अशाच प्रकारे आपण हे सगळे आवळे जे आहेत ते काढून घेणार आहोत आणि या चाळणीमध्ये टाकून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की मी या चाळणीमध्ये हे सगळे आवळे काढून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये खाली डिश ठेवलेली आहे जेणेकरून याच्यातले पाणी जे आहे ते या डिशमध्ये उतरणार. आता तुम्हाला हे जे साखरेचं पाक दिसत आहे ज्याच्यामध्ये आपण 3 दिवसापासून आवळे ठेवले होते तर पूर्णपणे आवळ्याचा अर्क यामध्ये उतरलेला आहे. तर आपण याचा एक आवळा ज्यूस म्हणूनही उपयोग करू शकतो. यामध्ये आपण आणखी साखर टाकून गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे आणि थोडंसं त्याला थिक करून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आणि एका ट्रान्सपरंट
बॉटलमध्ये आपल्याला त्याला भरून ठेवायचं आहे. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला आवळा ज्यूस पिण्याची इच्छा होत असेल त्यावेळीच तुम्ही फक्त थोडंसं आपल्याला ग्लासमध्ये काढायचं आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करून शरबत म्हणून तुम्हाला ते तुम्ही पिऊ शकतात. हे बघा, आणि मस्त अजून पण एकदम व्हाईटच आहेत, काही काळे पडलेले नाही आहेत अजिबातही. खूप छान साखरेचा पाक जो आहे तो याच्यामध्ये उतरलेला आहे. त्यानंतर आपण हे जे आवळे आहेत ते आवळे आपण एका कॉटनच्या कपड्यावरती सुकत ठेवणार आहोत कमीत कमी 3 दिवसासाठी. तुम्ही बघू शकतात की ह्या आवळ्याचे पूर्णपणे पाणी जे होतं, याच्यात जो रस होता साखरेचा तो सगळा पूर्णपणे या डिशमध्ये खाली उतरलेला आहे. तर आता आपण काय करणार आहोत, हे आवळे जे आहेत ना, स्टीलची ही बघा परत आहे, ही बघा स्टीलची परत आहे. ह्या परातमध्ये मी हा कॉटनचा कपडा ठेवून घेतलेला आहे. या कपड्यामध्ये आपण हे आवळे जे आहेत ना ते आता वाळत ठेवणार आहोत. कमीत कमी 3 दिवसासाठी आपण उन्हामध्ये याला सुकायला ठेवणार आहोत. जर ऊन नसेल तर तुम्ही काय करू शकतात, घरात पण त्याला वाळत घालू शकतात. हे बघा, हे आता आवळे जे आहेत ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मस्त सुकायला ठेवणार आहोत उन्हामध्ये. हे 2 किलो आवळे होते. तुम्ही बघू शकता 3 दिवसातही ते अजिबात काळे पडलेले नाही आहेत, मस्त सफेद दिसत आहेत. कारण की सफेद दिसण्यासाठी आपण याच्यामध्ये लिंबूचा रस घातलेला. हे बघा, अशा प्रकारे मी हे जे आवळे आहेत ते सगळे इथे पसरवून घेतलेले आहेत. आता याला मी 3 दिवसासाठी सुकत ठेवणार आहे उन्हामध्ये. माझ्या गॅलरीत थोडंसं ऊन येतं, त्या उन्हामध्ये मी ठेवणार. आणि तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर तुम्ही पंख्याखालीही ठेवू शकतात, असं काहीच नाही. 3 दिवसानंतर आपण बघूया की आता आवळे जे आहेत ते सुकून तयार झालेले आहेत. हे बघा, हे बघा, तुम्ही बघू शकतात की आवळे जे आहेत ना ते सुकून असे मस्त तयार झालेले आहेत. हे बघा, मस्त कोरडे झालेले आहेत. आतपर्यंत छान असं मस्त साखरेचा पाक मुरलेला आहे. तर अशा प्रकारे आपले हे आवळे तयार झालेले आहेत. आता हे सगळे आवळे जे आहेत ना ते मी एका ताटामध्ये टाकून घेणार आहे. आता हे सगळे आवळे मी जे आहे ते याच्यात टाकून घेणार आहे. या आवळ्यांना कमीत कमी 3 दिवस साखरेच्या पाकात भिजवले आहेत आणि 3 दिवस ह्याचा खाली सुकवून घेतलेले आहेत. हे बघू शकतात तुम्ही. हे बघा किती सुंदर है ना. अशा प्रकारे हे आपले आवळे जे आहेत ते तयार झालेले आहेत. हे बघा, पिठी साखर जी आहे ती टाकून घेणार आहे. तुम्हाला जर साखर टाकायची नसेल तर तुम्ही अशीच केंडी पण भरू शकता. पण जर तुम्हाला आणखी थोडीशी गोड हवी असेल तर तुम्ही थोडीशी पिठी साखर जी आहे ती तुम्ही त्याच्यावरती टाकू शकता. आणि त्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही आता हे बघू शकतात की छान असं मी याला पिठी साखर लावून घेतलेली आहे. हे बघा किती सुंदर है ना. हे असे बनवून ठेवलेत की हे वर्षभर आपल्याला टिकतात. तुम्ही बघू शकतात की हे आवळे जे आहेत ते असे छान तयार झालेले आहेत. त्याला साखर ही छान लागलेली आहे. सगळ्याच बाजूने छान अशी साखर लागलेली आहे. अशा प्रकारे आपली